नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या मंडळींनो, 27 जुलै ही तुमच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची तारीख ठरणार आहे. या दिवसापासून तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू लागतील. आनंद, समाधान आणि यशाची नवी दारे तुमच्यासाठी खुली होतील. जणू तुमच्या दारात सुखसमृद्धीचे आगमन होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ग्रहांचे होत असलेले राशीपरिवर्तन आणि स्थानपरिवर्तन. असे म्हणतात, शेवट गोड तर सर्व काही गोड. जर महिन्याचा शेवट चांगला झाला तर नव्या महिन्याची सुरुवातही आपण नव्या जोमाने, उत्साहाने आणि आत्मविश्वासाने करतो. तुळ राशीच्या मंडळींनो, 27 जुलैपासून शनी ग्रह तुमच्या कुंडलीतील षष्ठ भावात म्हणजेच ऋण, रोग, शत्रू, स्पर्धा आणि सेवाभावाच्या स्थानात वक्री होणार आहे. त्यामुळे या वक्री शनीचा तुमच्या जीवनावर नेमका काय परिणाम होईल हे आज मी सविस्तर सांगणार आहे. तुळ राशीसाठी शनी हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. कारण शनी हा शुक्राचा मित्र ग्रह असून तुळ राशीत उच्चस्थ मानला जातो. त्यामुळे तुळ राशी ही शनीची प्रिय राशी मानली जाते. गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून तुमच्या आयुष्यात ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या, जी कामे रखडली किंवा ज्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत, त्या आता 27 जुलैनंतरच्या पुढील 6 महिन्यात मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतील. ज्योतिषशास्त्रानुसार एखादा ग्रह वक्री झाला की त्याचा प्रभाव अधिक तीव्र होतो. त्यामुळे शनी आता केवळ षष्ठ भावाचेच नव्हे तर पंचभावाचेही परिणाम देणार आहेत. वक्री ग्रह ज्या भावात असतो त्याचबरोबर मागील भावाचेही फळ देतो. त्यामुळे शिक्षण, बुद्धिमत्ता, संतती, नाव, कीर्ती आणि प्रतिष्ठा या पंचभावाशी संबंधित क्षेत्रांमध्येही महत्त्वाचे बदल दिसतील. या 6 महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये एक-एक करून सांगणार आहे. शनीच्या वक्री अवस्थेदरम्यान तुम्हाला 3 सवयी किंवा गोष्टी सोडाव्या लागतील. कारण वक्री ग्रह आपल्याला अपूर्ण राहिलेल्या कर्मांचे परिमार्जन करण्याची आणि जुन्या चुका सुधारण्याची संधी देतो. प्रगती, उन्नती आणि यश मिळवण्यासाठी या 3 गोष्टींचा त्याग करणे आवश्यक ठरेल. कारण याच चुका तुम्ही वारंवार करत आहात आणि त्यामुळे यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटत आहे. याशिवाय अशा 2 व्यक्ती आहेत की ज्या जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परत येतात तेव्हा त्या काही ना काही अडचणी, नुकसान किंवा त्रास घेऊनच येतात. त्या व्यक्ती कोण आहेत हेही मी पुढे सांगणार आहे. सध्या मंगळ ग्रहाची स्थिती फारशी अनुकूल नाही. ते अष्टम भावात स्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या अशुभ परिणामांपासून बचाव करण्यासाठी ज्यांना प्रभू श्रीराम आणि हनुमंताची कृपा हवी असेल त्यांनी कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. मंगळ हा तुळ राशीसाठी धनभाव आणि सप्तम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि हनुमंताची कृपा लाभल्यास अष्टमस्थ मंगळाचेही शुभ परिणाम मिळू शकतात. आता पुढे पाहूया, वक्री शनीमुळे तुळ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. तुमच्या राशीशी संबंधित महत्त्वाचे राशीभविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आता शनी ग्रहाबद्दल अधिक जाणून घेऊया. तुळ राशीच्या जन्मकुंडलीत शनी हा चतुर्थ भावाचा स्वामी आहे. हा भाव सुख, घर, जमीन, वाहन आणि मातृसुख यांचे प्रतिनिधित्व करतो. तसेच शनी हा पंचभावाचाही स्वामी आहे. पंचम भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा, संतती आणि मानसन्मान यांचा कारक मानला जातो. शनी तुळ राशीत उच्चस्थ असल्यामुळे या वक्री अवस्थेचा सर्वाधिक लाभ तुळ राशीच्या अनेक व्यक्तींना मिळू शकतो. मात्र जगातील प्रत्येक तुळ राशीच्या व्यक्तीला समान परिणाम मिळतीलच असे नाही. कोणत्या व्यक्तींना या योगाचा अधिक लाभ होईल आणि शनीच्या संभाव्य दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी कोणता प्रभावी महाउपाय करावा हेही मी पुढे सांगणार आहे. आता त्या पहिल्या चुकीबद्दल बोलूया जी शनिदेव तुम्हाला सोडण्यास भाग पाडतील. तुळ राशीच्या मंडळींनो, तुमची सर्वात मोठी सवय म्हणजे तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना आनंदी ठेवण्याचा जास्त प्रयत्न करता. कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो, त्यांच्या आनंदातच तुम्ही स्वतःचा आनंद शोधत राहता. यामुळे तुमचे स्वतःकडे दुर्लक्ष होते.
तुळ राशीचे प्रतीक तराजू असल्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करता, पण त्याच वेळी स्वतःच्या ध्येयांकडे आणि प्रगतीकडे दुर्लक्ष करता. तुम्ही अनेकदा इतरांच्या अपेक्षेनुसार वागता आणि त्यांना आनंदी ठेवण्यातच वेळ घालवता. त्यामुळे यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटते. म्हणून या सवयीपासून आता सावध राहण्याची गरज आहे. माझे निरीक्षण चुकीचे वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता शनीच्या षष्ठ भावातील वक्री अवस्थेचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम पाहूया. षष्ठ भाव हा स्पर्धा, संघर्ष आणि परिश्रमाचा भाव मानला जातो. तुळ राशीचे जे विद्यार्थी अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना आतापर्यंत यश अगदी जवळ येऊनही हुलकावणी देत होते. मात्र आता परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. आता शनिदेव तुमच्या कर्मांचे जणू पुनर्मूल्यांकन करणार आहेत. 27 जुलैनंतर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची स्पष्ट जाणीव होऊ लागेल. काही लोकांना ही जाणीव त्याआधीच होऊ शकते. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात काही चांगले घडणार असते, तेव्हा ईश्वर आणि ब्रह्मांड आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून, अंतर्मनाच्या संकेतांद्वारे किंवा पूजाअर्चनेतून त्याची चाहूल देऊ लागतात. शनिदेव तुम्हाला अशा चुका दाखवून देतील ज्या तुम्ही आतापर्यंत वारंवार करत आला आहात. यापूर्वीही मी सांगितले की इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या अनेक महत्त्वाच्या संधी गमावत होता. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्ही स्वतःच्या चुका ओळखाल, त्यांचे आत्मपरीक्षण कराल, योग्य विचार कराल आणि त्यानंतर ज्या स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीसाठी प्रयत्न कराल, त्यात शनिदेवांच्या कृपेने उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांविषयी बोलायचे झाल्यास गेल्या काही काळापासून तुळ राशीच्या अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते. त्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा सोशल मीडियाकडे, मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याकडे आणि इतर गोष्टींकडे अधिक होते. तुमच्या मुलांबाबतही अशीच परिस्थिती असू शकते. कारण पंचम भावात राहू असल्यामुळे प्रेमसंबंध, सोशल मीडिया आणि इतर आकर्षणांमुळे मन वारंवार विचलित होत होते. आता षष्ठ भावाबद्दल बोलूया. हा भाव कर्ज, ऋण आणि आर्थिक जबाबदाऱ्यांशी संबंधित असतो. तुळ राशीतील अनेक व्यक्ती काही काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या होत्या. तुळ राशी ही शुक्राची रास असल्यामुळे धनप्राप्तीची संधी चांगली मिळते. मात्र पैसा टिकवण्यात अनेकांना अडचण येते. कारण स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदासाठी खर्च करण्याची तुमची सवय असते. याच कारणामुळे अनेकजण दीर्घकाळ कर्जाच्या समस्येत अडकले आहेत. EMI कसा भरायचा, कर्ज कसे फेडायचे, घेतलेले पैसे परत कसे करायचे या चिंता सक्त मनात असतात. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. शनिदेव षष्ठ भावात वक्री झाल्यामुळे तुम्हाला कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी ते तुम्हाला शिस्त, नियोजन आणि जबाबदारी शिकवतील. षष्ठ भाव हा सेवा, दैनंदिन दिनचर्या आणि नियमित जीवनशैलीचाही भाव आहे. शनिदेव हे शिस्त, न्याय आणि कर्माचे अधिपती मानले जातात. त्यामुळे ते आता तुमच्या जीवनात शिस्त आणतील. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल किंवा व्यवसायात असाल, प्रत्येकासाठी हा काळ सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. जे लोक बराच काळ नोकरी बदलण्याचा विचार करत होते, पदोन्नतीची वाट पाहत होते किंवा करिअरमध्ये प्रगतीची अपेक्षा करत होते, त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात जे विरोधक तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत होते, त्यांचा प्रभाव कमी होईल आणि अनेक अडथळे आपोआप दूर होतील. तुमच्या स्वतःच्या चुका सुधारल्यानंतर नोकरीत बदल, व्यवसायातील वाढ आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे योग निर्माण होतील. कारण षष्ठ भावात कर्मफलदाता शनीचा प्रभाव आहे, तर कर्मभावावर गुरु आणि सूर्य यांसारख्या प्रभावी ग्रहांची कृपाही राहणार आहे. सूर्य नेतृत्व, तर गुरु ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक आहेत. त्यामुळे कर्मक्षेत्र अधिक बळकट होईल. 27 जुलैनंतर पुढील 6 महिन्यात अशा अनेक गोष्टी घडतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आतापर्यंत तुमचे लक्ष स्वतःपेक्षा इतरांवर अधिक असायचे. पण आता शनिदेव तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करायला शिकवतील.
तुमची दैनंदिन दिनचर्या अधिक शिस्तबद्ध होईल. ज्या लोकांची न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर कायदेशीर वाद सुरू होते आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागत नव्हता, त्यांनाही आता सकारात्मक बदल जाणवू शकतात. कागदपत्रांतील किंवा प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. पंचभावाचाही प्रभाव मिळणार असल्यामुळे तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम होईल. कोर्ट कचेरी, वादविवाद किंवा इतर संघर्षमय परिस्थितींमध्येही दिलासा आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल. आता दुसऱ्या आनंददायी बदलाबद्दल बोलूया. तुमच्या राशीशी संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनेलवर नियमित मिळत राहतील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचा प्रत्येक लाईक आमच्या मेहनतीला मोठे प्रोत्साहन देतो. आता पुन्हा पंचभावाबद्दल बोलूया. वक्री ग्रह आपल्या मागील भावाचेही परिणाम देतो. त्यामुळे शनिदेव पंचभावाचेही प्रभावी फल देतील. पंचम भाव हा ज्ञान, शिक्षण, बुद्धिमत्ता, कीर्ती आणि प्रतिष्ठेचा भाव आहे. गेल्या काही काळापासून राहूमुळे तुमचे मन संभ्रमात होते. एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा विचार होत होता, पण कोणतेही काम पूर्णत्वास जात नव्हते. मित्रांसोबत फिरणे, मौजमजा करणे, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे यामुळे तुमचे लक्ष वारंवार विचलित होत होते. आता शनिदेव पुन्हा तुमच्या कर्मांचे पुनर्मूल्यांकन करतील आणि तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवतील. राहू आणि शनीच्या प्रभावामुळे तुमची विचारशक्ती अधिक तीक्ष्ण होईल. यापुढे नोकरी, व्यवसाय, करिअर किंवा आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल तो अधिक अचूक आणि परिणामकारक ठरेल. हेच योग्य निर्णय पुढे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊ शकतात. आता दुसऱ्या महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलूया, जी पुढील 6 महिन्यात तुम्हाला बदलावी लागेल. शनिदेव तुम्हाला शिस्त शिकवतील. तसेच स्वतःसाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची सवय लावतील. तुळ राशीच्या अनेक व्यक्तींना प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय वेळेवर घेता येत नाहीत. म्हणूनच अनेक संधी हातातून निसटतात. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. बुध ग्रह बुद्धी आणि विवेकाचा कारक असल्यामुळे राहू, सूर्य, गुरु आणि शनी यांच्या संयुक्त प्रभावामुळे तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील. स्वतःच्या आयुष्याबद्दल ठाम निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे आणि हेच निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात तुम्हाला थोडेसे स्वार्थी होणेही आवश्यक आहे. तुळ राशीच्या मंडळींनो, जगातील लोकांना मदत करणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा तुमचा अत्यंत चांगला स्वभाव आहे. मात्र इतरांसाठी इतकेही झोकून देऊ नका की स्वतःच्या कुटुंबाकडे, जबाबदाऱ्याकडे आणि स्वतःच्या प्रगतीकडेच दुर्लक्ष होईल. अनेकदा तुम्ही इतरांची काळजी घेत राहता आणि स्वतःवर लक्ष देत नाही. त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक आयुष्यात खूप पुढे निघून जातात, पण तुम्ही मात्र त्याच ठिकाणी राहता. म्हणून आता स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास शिका. इतरांच्या निर्णयांवर अवलंबून राहिला तर अपेक्षित प्रगती होणार नाही. शनिदेव आता तुमच्या कर्मांचे पुनर्मूल्यांकन करत आहेत. त्यामुळे यापुढे तुम्ही जे निर्णय घ्याल ते स्वतःच्या हिताचा विचार करून घ्याल. भाग्यस्थानात असलेला बुध ग्रहही शुभ संकेत देत आहे. गेल्या काही काळात नशिबाची साथ अपेक्षेइतकी मिळत नव्हती. प्रत्येक कामात अडथळे, विलंब आणि संभ्रम निर्माण होत होता. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे पुढील 6 महिने आर्थिकदृष्ट्या अनुकूल ठरू शकतात. कारण धन मिळवण्यासाठी योग्य बुद्धी आणि योग्य निर्णय आवश्यक असतात. बुध ग्रह मार्गी झाल्यानंतर शिक्षण, उच्च शिक्षण, लांबचे प्रवास, वडिलांचे सहकार्य आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यांचा लाभ मिळू शकतो. 27 जुलैनंतर तुम्ही जे निर्णय घ्याल ते अधिक अचूक ठरतील आणि तुमच्या कामाचे कौतुकही होईल. आता तिसऱ्या सवयीबद्दल बोलूया, जी तुम्हाला बदलावी लागेल. तुळ राशीच्या मंडळींनो, तुमची तिसरी सवय म्हणजे तुम्ही मित्र, नातेवाईक आणि इतर लोकांसाठी नेहमीच सहज उपलब्ध असता. कोणालाही नाही म्हणणे
तुम्हाला आवडत नाही. इतरांच्या आनंदातच तुम्ही स्वतःचा आनंद शोधत राहता. परंतु आता शनिदेव तुम्हाला शिस्त शिकवतील. षष्ठ भाव हा शिस्त, सेवा आणि दैनंदिन दिनचर्येचा भाव आहे. त्यामुळे पुढील काळात तुम्हाला काही ठिकाणी स्पष्टपणे नाही म्हणायलाही शिकावे लागेल. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी लगेच उपलब्ध राहू नका, कारण त्यामुळे अनेकदा लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात आणि तुमचे महत्त्व कमी होते. 27 जुलैनंतर तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होईल. मित्र, नातेवाईक किंवा इतरांसाठी स्वतःला नेहमी उपलब्ध ठेवण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या वेळेला आणि ध्येयांना प्राधान्य द्या. पंचम भाव हा बुद्धीचा भाव असल्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. जर तुम्ही या 3 सवयी बदलल्या तर मोठी प्रगती होईल. अन्यथा शनिदेव परिस्थिती निर्माण करून त्या सवयी तुमच्याकडून सोडवून घेतील. कारण याच 3 गोष्टींमुळे यश अगदी जवळ येऊनही ते हातातून निसटत राहते. आता शनिदेवांच्या दृष्टीबद्दल बोलूया. शनीची तिसरी दृष्टी अष्टम भावावर आणि तेथे असलेल्या मंगळावर पडत आहे. शनिमंगळाचा हा संबंध फारसा अनुकूल मानला जात नाही. अष्टम भाव हा अडचणी, संकटे आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा भाव असल्यामुळे वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. या काळात हनुमानजींची उपासना करणे, जय श्रीरामचा जप करणे किंवा हनुमान चालिसाचे पठण करणे लाभदायक ठरू शकते. शनीची 7वी दृष्टी 12व्या भावावर पडत असल्यामुळे उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक राहील. परदेशात काम करणारे, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले, निर्यातायात व्यवसाय करणारे किंवा घरापासून दूर राहून काम करणाऱ्या व्यक्तींना या काळात चांगले यश मिळू शकते. शनीची 10वी दृष्टी पराक्रम भावावर असल्यामुळे तुमच्यात ऊर्जा, आत्मविश्वास आणि धाडस मोठ्या प्रमाणात वाढेल. तुमच्या कामातील उत्साह आणि जिद्द वाढेल. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, कागदपत्रांचे काम, ट्रॅव्हल व्यवसाय, कमिशनवर आधारित काम किंवा संवाद कौशल्यावर आधारित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. लहान भाऊ बहिणींशी तसेच शेजाऱ्यांशीही संबंध अधिक चांगले राहतील. सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. सूर्य आणि गुरु कर्मभावात असल्यामुळे राजयोगासारखी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून करिअरमध्ये काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता नक्कीच आहे. ज्यांच्या जन्मकुंडलीत शनीची स्थिती बलवान असेल त्यांना या योगाचा अधिक लाभ मिळू शकतो. आता त्या 2 व्यक्तींबद्दल बोलूया ज्यांच्याशी तुमचे वारंवार मतभेद होऊ शकतात. काही तुळ राशीच्या व्यक्तींना धनु राशीच्या लोकांशी आणि मीन राशीच्या लोकांशी विचार जुळवण्यात अडचणी येऊ शकतात. अशा व्यक्तींशी संबंध ठेवताना संयम आणि सावधगिरी बाळगणे हितावह ठरेल. आता उपायाबद्दल बोलूया. हे सर्व मार्गदर्शन चंद्रराशी आणि राशीफलाच्या आधारावर आहे. तरीही प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील महादशा, अंतर्दशा, ग्रहांची स्थिती आणि योग वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाला समान परिणाम मिळतीलच असे नाही. जर तुम्हाला आयुष्यातील अडचणींचे नेमके कारण जाणून घ्यायचे असेल तर वर्षातून किमान एकदा तरी अनुभवी ज्योतिषांकडून आपल्या जन्मकुंडलीचे सखोल विश्लेषण करून घेणे उपयुक्त ठरू शकते. आता शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक सोपा उपाय पाहूया. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवांकडे सुख, समृद्धी आणि अडचणींपासून संरक्षण मिळावे अशी प्रार्थना करा. शनी बीजमंत्राचा जप किंवा शनी चालिसाचे पठण केल्यासही लाभ होऊ शकतो. तसेच शनिवारी संध्याकाळी गरजू किंवा मंदिराबाहेर असलेल्या भुकेल्या व्यक्तींना भोजन किंवा खारट पदार्थ दान केल्यास शनीच्या प्रतिकूल परिणामांमध्ये कमी येण्यास मदत होईल. यामुळे बुद्धी अधिक स्थिर राहील, निर्णयक्षमता वाढेल आणि नोकरी, व्यवसाय तसेच सरकारी सेवेशी संबंधित प्रयत्नांमध्येही चांगले परिणाम मिळू शकतात. तुळ राशीच्या मंडळींनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती इतर तुळ राशी किंवा तुळ लग्न असलेल्या व्यक्तींनाही जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायांचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.